तर नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईशा क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा डेली मिनी व्लॉग आहे आपला 31वा आणि तिथे मॅडम का उभ्यात ते विचारून घेऊ, कारण की कलेक्शन ऑलमोस्ट आपला रिस्टॉक करायला घेतला आहे। तर विचारूया कितपर्यंत आलं आहे तुमचं कलेक्शन, कुठपर्यंत आलं आहे? कलेक्शन आपलं चालूच आहे, कारण की तुम्हाला तर माहितीच आहे आपलं फॅब्रिक आउट ऑफ स्टॉक झालेलं आणि आपण अर्जंटमध्ये फॅब्रिक मागवून घेतलेलं आहे। आणि अर्जंटमध्ये फॅब्रिक मागवल्याच्या नंतर आता मोनाझिर भाईला मी सकाळीच फोन केलाय आणि सांगितलंय आजच्या आज कुठल्याही परिस्थितीत मला एम्ब्रॉयडरी करून पाहिजे, दिवस रात्र करा, कसंही काढा, पण ते तुमच्या हातात आहे, कसंही करा, पण मला आज ऍट एनी कॉस्ट मला उद्याचा 15 ऑगस्टचा सेल कसंही करून चांगलं करायचंय। आणि त्यात मी सगळ्या कारागिरांना पण सांगितलंय, सब लोग सुन रहे हो ना, हाँ सब लोग सुन के रखो कि मुझे आज कलेक्शन चाहिए, समझ रहे हो ना। तर ऑलमोस्ट आपला कलेक्शन रेडी होतच आहे। एक आपण ऑर्डर घेतलेली तो पण रेडी झालाच आहे ऑलमोस्ट। तर आता जाऊया शॉपला, कारण की शॉपला पण कस्टमरची गर्दी चालू आहे। तर मी तिथे ऑलमोस्ट काही शूट नाहीच केले, कारण की डिरेक्टली कारखान्यात आलो, आपला जो कलेक्शन आहे तो रेडी होतोच आहे ते बघायला। तर जाऊया डिरेक्टली शॉप। तर पटकन पोचलो आपण शॉपला, आणि शॉपला पोचल्याच्या नंतर बघतोय का मास्टर त्याची कामं एवढे अशी नेम लावून करत होता की कस्टमर पण हँडल करतोय, एका साईडला पेपर पण बनवतोय, तिथे कस्टमर पटकन पाणी बिनी पिते मस्त आहे की। तर मास्टरनी सांगितलेलं आहे समजून की आम्ही एवढे पैसे चार्ज करतो तर ते कुठले करतो, तर पेपर बनवण्यापासून त्यावर डिझाईन ट्रेसिंग करण्यापासून नंतर पिनिंग नंतर छपाई हे सगळं सांगितल्याच्या नंतर कस्टमरच गेली डायरेक्ट बाहेर, म्हणजे ऑलमोस्ट ट्राय करायला गेले ते। तर त्यानंतर आपल्या किड्सला पण होते कस्टमर, तर ह्या कस्टमरनी घेतलेलं रेडीमेड गाऊन, तर त्या साईजमध्ये नव्हतं, तर मग मास्टरने पटकन मेजरमेंट घेतलं आणि त्यांनी साडी आणलेली, त्यामध्ये त्यांना स्कर्ट टॉप स्टिच करायचं होतं। आजचा डेली मिनी ब्लॉग आपण इथेच एंड करूया, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।